चला आता आपल्याला पाहायचं आहे डिफरन्स बिटवीन ए प्लस प्लस अँड प्लस प्लस ए. आता पाहायचं ए प्लस प्लस म्हणजे काय किंवा प्लस प्लस ए म्हणजे काय. तर आपण ह्याला म्हणतो पोस्ट इन्क्रीमेंट ह्याला म्हणतो प्री इन्क्रीमेंट. या दोन्हीतला डिफरन्स काय ते पाहायचे. डायरेक्ट आपण एक एक्झाम्पल घेऊ. ए इज इक्वल टू 10 एक व्हेरिएबल घेतोय, त्याला इंट डेटा टाइप देतोय. आता ॲज इट इज प्रिंट करतोय, प्रिंट %d. आता यूज करतोय प्री इन्क्रीमेंट प्लस प्लस ए सेमिकोलन. आता हे कसं एक्झिक्यूट होईल, काय प्रिंट होईल ते पाहायचंय आपल्याला. सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या लाईन मध्ये काय होईल बरं, इंट ए इज इक्वल टू 10 केले, एक मेमरीमध्ये एक ब्लॉक तयार होईल ए नावाचा, आणि त्या ब्लॉक मध्ये किती स्टोअर होईल बरं, 10 ही व्हॅल्यू. त्याला काहीतरी ऍड्रेस असेल. त्यानंतर नेक्स्ट लाईन आहे प्रिंट करा. काय करायचं, प्रिंट एफ आहे इथं. काय करायचं प्रिंट %d च्या जागेवर काय प्लस प्लस आहे. आता ज्या वेळेस प्री इन्क्रीमेंट असतं त्यावेळेस काय होतं, अगोदर व्हॅल्यू फर्स्ट इन्क्रीज देन प्रिंट. म्हणजे अगोदर व्हॅल्यू 1 नी वाढती आणि त्याच्यानंतर प्रिंट होती. तर ए ची व्हॅल्यू काय आहे बरं, ए ची व्हॅल्यू 10 आहे. ते अगोदर 1 नी वाढल, अगोदर इन्क्रीज होईल आणि नंतर प्रिंट होईल. 10 ची किती होईल बरं, 11 होईल. 10 ची काय होईल, 11 होईल आणि त्यानंतर प्रिंट केली जाईल. म्हणजे 10 ची व्हॅल्यू ही 11 केली जाईल आणि नंतर प्रिंट केली जाईल. किती येईल बरं आउटपुट, 11 येईल. आलं लक्षात. त्याच जर केसमध्ये जर आपलं पोस्ट इन्क्रीमेंट असेल, त्याचं एक एक्झाम्पल पाहू इथं. इंट बी इज इक्वल टू 5 घेतो आणि आता यूज करायचं पोस्ट इन्क्रीमेंट. या केसमध्ये काय होईल, प्रिंट एफ %d. आता यूज करतोय बी प्लस प्लस. ह्या केसमध्ये काय होईल, काय होईल बरं, सगळ्यात पहिल्यांदा बी चा एक ब्लॉक अलोकेट होईल मेमरीमध्ये बी, त्याच्यामध्ये किती स्टोअर केलं जाईल बरं आता 5, आणि त्याला काहीतरी ऍड्रेस असेल. आता नेक्स्ट लाईनला आलो, कसं प्रिंट होईल ते पाहायचंय. %d च्या जागेवर बी प्लस प्लस प्रिंट होईल. पण ह्या केसमध्ये काय होतं, अगोदर प्रिंट केलं जातं, फर्स्ट प्रिंट देन इन्क्रीज. आता प्रिंट केलं तर बी ची व्हॅल्यू सध्या किती आहे, 5. ही प्रिंट होईल, प्रिंट झाले 5 आउटपुट आलं आपलं, आणि नंतर 1 नी वाढल, 5 ची काय होईल 6 होईल. पण अगोदर प्रिंट केली जाईल म्हणून आउटपुट किती येतं इथं, 5च येतंय, कारण अगोदर प्रिंट केलंय आणि नंतर इन्क्रीज केलंय. प्रिंट व्हायच्या टायमिंगला 5 झालं आणि नंतर 6 झालं. पण ह्या केसमध्ये, वरच्या केसमध्ये काय झालं, इथं प्री इन्क्रीमेंट आहे, म्हणजे पहिल्यांदा व्हॅल्यू इन्क्रीज झाली 1 नी आणि नंतर प्रिंट झाली. किती, 10 ची 11 झाली आणि नंतर प्रिंट झाली. तर तसं ह्या केसमध्ये नाही. हा इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याच वेळा हा क्वेश्चन विचारतात. ओके.